वाखरीच्या पवित्र भूमीतील एक तेजस्वी दीप म्हणजे निखिलगीर गोसावी उर्फ नाना मालक गोसावी. माणूस म्हणून मोठं होणं ही गोष्ट जन्मानं मिळत नसते. ती मिळते कर्मानं, स्वभावानं आणि मनानं. आज आपण अशा व्यक्तिमत्वाची ओळख करतोय. ते नाव केवळ नाव नाही, तर एक जिवंत प्रेरणादायी अध्याय आहे. निखिलगीर गोसावी म्हणजे तालुक्याचे सगळ्यांचे लाडके नाना मालक गोसावी. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाखरी गावाच्या मातीतून हे उगम पावलेलं व्यक्तिमत्व आहे. आज केवळ गावापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण परिसरासाठी माणुसकीचा आधार, मैत्रीचा गाभा आणि समाजकारणाचा दीपस्तंभ बनले. नाना मालकांची समाजकारणाची सुरुवात ही अचानक नाही झालेली, तर ती रोजले कॉलेज जीवनापासूनच. तरुणांना एकत्र आणून समाजासाठी काहीतरी चांगलं करता येतं हा विचार त्याने शिक्षण घेत असतानाच मनात पक्का केला होता. कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या संघटन क्षमतेमुळं युवकांनी त्यांना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं आणि तो क्षण त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरला. युवकांच्या विश्वासातून त्यांना अपार ऊर्जा मिळाली आणि पुढं युवक संघटनाची भक्कम पायाभरणी झाली. 2007 ते 2012 या काळात पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना सत्तेचा उपयोग कसा करायचा हे नाना मालकांनी दाखवून दिलं. आणि 2017 पासून वाखरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना विकास म्हणजे कागदावरची कामं नाहीत, तर माणसांच्या आयुष्यात होणारा बदल असतो हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलंय. नाना मालक माणूस श्रीमंत आहे, पण राहणी मात्र साधे. विचार उंच आहेत, पण पाय मात्र कायम जमिनीवर आहेत. स्वभाव हळवा आहे, पण मन संवेदनशील आहे. आणि प्रत्येक माणसात आपलेपण शोधणारा माणूस आहे. गरज असेल तिथं न सांगता मदतीचा हात पोचवणं हीच त्यांची सहज प्रवृत्ती आहे. दानशूर वृत्ती, पण कधीही दानाची जाहिरात नाही. केलेली मदत गाजवायची नाही, तर ती विसरायची. ही त्यांची खरी संस्कृती आहे. त्यांची धार्मिक श्रद्धा ही आंधळी नाही, तर ती कृतिशील आहे. आणि देशभक्तीची ठिणगी फक्त भाषणात नाही, तर ती आचरणात आहे. त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धा आणि कृती यांची संगम रेषा आहे. नाना मालक स्वतःला कधीही नेता म्हणत नाही. ते अभिमानानं म्हणतात, मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. देवानं भरभरून दिले म्हणून आपण लोकांचं देणं लागतो. आणि याच भावनेतून ते सतत काम करत राहिले. ना राजकारणातील चंचलपणा, ना दिखाऊपणा, ना सोशल मीडियाची हौस. फक्त तळागाळातील माणूस आणि त्याची गरज. हेच नाना मालकांचं राजकारण आहे. जे काम केलं त्याची जाहिरात नाही केली, डाव्या हातानं मदत केली, तर उजव्या हाताला कळू दिलं नाही. पण आजच्या काळात असं व्यक्तिमत्व शोधूनही सापडणं हे मात्र कठीण आहे. आणि राजकारणात तर नाहीच नाही. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा या उभ्या राहिल्या, पण त्याचबरोबर स्वतःच्या खिशातूनही अनेक समाजोपयोगी कामं ही त्यांच्याकडून झालीत. आजही गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सव, दिवाळीसारख्या सणांमध्ये दरवर्षी न चुकता फराळ वाटप, साखर वाटप हे उपक्रम अखंडपणे सुरू आहेत. 2017 साली चंद्रभागेला मोठा पूर आला होता. चंद्रभागेनं रौद्र रूप धारण केलं होतं. तेव्हा अनेक नदीकाठची कुटुंब ही विस्थापित झाली. तेव्हा शेळवे, पेराची कोरोली, कवठाळी, शिरडोण या गावामध्ये स्वतः जागेवर जाऊन विस्थापित कुटुंबांना मोठ्या प्रमाणात अन्नदान केलं. कोरोनासारख्या भीषण काळात जेव्हा माणसं घाबरून घरात होती, तेव्हा नाना मालक बाहेर होते फक्त लोकांसाठी. त्यावेळी सुमारे 600 कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप हे त्यांच्याकडून करण्यात आलं. तत्कालीन तहसीलदार वाघमारे मॅडम आणि पोलीस अधिकारी सन्माननीय भस्मे साहेब यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला होता. पण नाना मालकांचं काम इतक्यावर नाही थांबलं. पंढरपूरमध्ये रुग्ण दाखल असताना अनेक पेशंटसाठी
स्वतःच्या घरातून जेवणाचा डबा पोहोचवला गेला. रुग्णांना स्वतः उचलून दवाखान्यात नेणं, बाहेर गावी बेड शोधणं, ॲम्ब्युलन्स नसेल तर स्वतःच्या गाडीतून पोहोच करणं. त्या काळात अनेकांसाठी नाना मालक म्हणजे आधार होते, देव होते. तरुण पिढीला समाजकारणाशी जोडत रक्तदान शिबिर आयोजित केली. ग्रामीण भागातलं आजवरचं सर्वात मोठं रक्तदान शिबिर हे नाना मालकांच्या पुढाकारातून झाले. आजपर्यंत जवळपास 900 तरुणांनी रक्तदान केले आणि अनेकांचे प्राण वाचलेत. गरजू लोकांना भांड्यांचं वाटप, बाहेरच्या रुग्णांसाठी मोफत रक्ताच्या बाटल्या, रमजान सारख्या पवित्र महिन्यात मुस्लिम समाजासाठी साखर, दूध, भेटवस्तूंचं वाटप. धर्म, जात, पक्ष या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसासाठी काम करणं हेच नाना मालकांचं तत्व आहे. गावात महिलांसाठी पतसंस्था उभी केली. बचत गटाच्या माध्यमातून सुलभ कर्ज देऊन महिलांना स्वावलंबी केले. वाखरी जिल्हा परिषद गटासाठी ॲम्ब्युलन्सची सोय, ना नफा ना तोटा या तत्वावर पदरमोड करून आजही अखंड सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा वाखरी इथली विद्यार्थी स्पर्धेसाठी बाहेर गेले असताना त्यांचा विजय साजरा होत होता, पण ते कुठल्या शाळेचे आहेत हे ओळखू येत नव्हतं. तेव्हा त्या विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट ड्रेस हा स्वतः उपलब्ध करून नाना मालकांनी दिलेत. इतकं सगळं करूनही नाना मालक कधीच टक्केवारी, टेंडर, स्वतःचा फायदा या गोष्टींमध्ये अडकले नाहीत. आणि म्हणूनच वाकरीतील गावकऱ्यांनी प्रेमानं, आपुलकीनं त्यांना बुलेट गाडी भेट दिली. हा सन्मान पैशाचा नव्हता, तो विश्वासाचा होता, आपुलकीचा होता. खरं तर नाना मालकांनी लोकांना दिलेलं प्रेम लोकांनी त्यांना परत दिलं. वाखरी गावात लहानापासून थोरापर्यंत प्रत्येक घरातील व्यक्ती नाना मालकांना ओळखते आणि नाना मालक प्रत्येक घरातील माणसाला ओळखतात. प्रत्येकाच्या दुःखात ते पहिले उभे राहतात, कारण त्यांच्या दृष्टीनं हे गाव नाही, हे त्यांचं कुटुंब आहे. त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे, भाषेत सौम्यता आहे आणि वागण्यात विलक्षण नम्रता आहे. नजरेला नजर मिळवून दडपशाहीनं नाही तर मान खाली घालून आदरानं संवाद साधणारा आजच्या काळात दुर्मिळ स्वभाव आहे. अजात शत्रू हे बिरुद ज्याला खऱ्या अर्थानं शोभतं ते म्हणजे नाना मालक यांना. कारण त्यांनी कधीच माणसात भेद नाही केला. एकदा दिलेलं वचन म्हणजे ते निभावणं हीच त्यांची खरी ओळख आहे. मैत्री हा त्यांच्या हृदयाचा श्वास आहे. जीव गेला तरी चालेल, पण मैत्रीत फाटाफुटी नको आहे हीच त्यांची मनोवृत्ती आहे. आणि म्हणूनच लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव आदरानं घेतलं जातं, आपले नाना मालक. नाना मालक केवळ पदासाठी नाही तर जबाबदारीसाठी उभे राहिले. ते कुठल्याही गोंगाटाशिवाय लोकांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहिले. आज ते स्वतः काहीच मागत नाही, पण लोकांच्या मनात आहे आणि ती एक शांत अपेक्षा आहे. असं व्यक्तिमत्व आणखी पुढे यावं, असं नेतृत्व अधिक उंच जावं. नाना मालक गोसावी यांच्या या निस्वार्थी कार्याला मनापासून वंदन आहे आणि येणाऱ्या काळासाठी सदिच्छा आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मन मोठं, विचार ठाम आणि कृतीत माणुसकीचं प्रतिबिंब म्हणजे आपले नाना मालक गोसावी.